विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा ज्या आहेत त्याच्यासाठी जे क्वेश्चन असतात त्याप्रमाणे आज आपण अर्थशास्त्रामधील एक विषय म्हणजेच RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. बघा, भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय रिझर्व्ह बँक. तर आपण या बँक बद्दल माहिती बघणार आहोत. म्हणजे आपल्याला थेट क्वेश्चन विचारते की रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली, असा डायरेक्ट पोलीस भरतीमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता आहे. तर आपण त्याच अनुषंगाने शिकणार आहोत सरळ सेवेमध्ये. तर स्थापना रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली 1 एप्रिल 1935 ला. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच आपल्या देशामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट जेव्हा होतं तेव्हाच काय झाले होते, भारतीय रिझर्व्ह बँकेची काय झाली होती, स्थापना झाली होती. परंतु ही स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली जर असं विचारलं तर तो 1935चा कायदा, 1934चा कायदा. म्हणजे काय आहे, 1934 मध्ये जो कायदा आला होता त्या कायद्यानुसार 1934च्या कायद्याने काय झालं, रिझर्व्ह बँकेची काय झाली, स्थापना झाली अशी. तर जेव्हा या बँकेची स्थापना झाली तर ती बँक खाजगी लोकांच्या मार्फत, म्हणजे खाजगी लोकांची ते बँक होती. जेव्हा स्थापना झाली तर ती कोणाची बँक होती, खाजगी लोकांची, खाजगी लोकांद्वारे लोकांची बँक, म्हणजे खाजगी क्षेत्रातली बँक होती असं डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवा. खाजगी क्षेत्रात तिची स्थापना कुठे झाली होती, स्थापना झाली होती खाजगी क्षेत्रात. प्रश्न तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँक केव्हा स्थापन झाली याच्यावरच येईल किंवा कोणत्या कायद्याने स्थापन झाली याच्यावरच येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर असा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे की रिझर्व्ह बँक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात कधी आली, म्हणजे तिचं राष्ट्रीयकरण कधी घडून आलं, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण. आपण डायरेक्ट लिहितो मी RBI चे राष्ट्रीयकरण 1949 मध्ये घडून आले. 1949 मध्ये राष्ट्रीयकरण 1949 मध्ये झाले. म्हणजे राष्ट्रीयकरण म्हणजे काय, ती संपूर्ण बँक सार्वजनिक क्षेत्रात आली, म्हणजे खाजगी क्षेत्रातून कुठे आली, सार्वजनिक क्षेत्रामध्ये आली. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर कोणते होते हे आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. तर गव्हर्नर होते रिझर्व्ह बँकेचे पहिले ऑक्सबर्ग स्मिथ. पहिले गव्हर्नर ऑक्सबर्ग स्मिथ, किंवा तुम्ही स्मिथ लक्षात ठेवा. जर तुम्ही स्मिथ जरी लक्षात ठेवलं, स्मिथ, तरी तुम्हाला प्रश्न निघेल. ऑक्सबर्ग स्मिथ आहे ते ऍक्च्युली. काय आहे, एक मिनिट, ऑक्सबर्ग स्मिथ असं त्यांचं नाव आहे. हे काय होते, RBIचे पहिले गव्हर्नर होते. म्हणजे पोलीस भरतीला किंवा सरळ सेवेमध्ये तुम्हाला असा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरचे पहिले गव्हर्नर आपल्याला जर विचारले तर त्याच्या पूर्वीपासूनच एक आपले गव्हर्नर होते. ते गव्हर्नरचं नाव आहे आपला CD देशमुख. म्हणजे स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्यानंतरचे पहिले गव्हर्नर विचारलं, स्वातंत्र्यानंतरचे पहिले गव्हर्नर चिंतामण देशमुख, किंवा त्यांना परिचित असं आहे ते CD देशमुख त्यांना म्हणतात. काय म्हणतात, CD देशमुख. हे अत्यंत हुशार व्यक्ती होते. सुरुवातीने यांनी RBIच्या राष्ट्रीयकरणाला विरोध केला, परंतु नंतर त्यांनी मान्यता दिली आणि 1949 मध्ये काय झालं, राष्ट्रीयकरण झालं. तर सरळ सेवेमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये तुम्हाला एवढ्याच भागावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. परत एकदा आपण रिकॉल करून घेऊ, कारण याच्यावर प्रश्न येऊ शकतो. एक,
भारतीय रिझर्व्ह बँक. मग भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली 1 एप्रिल 1935 मध्ये. तर 35 मध्ये स्थापना झाली, पण त्याच्यासाठी पूर्वीच कायदा बनवला जातो. तर 34 म्हणजे 1934च्या कायद्याने, बस लक्षात ठेवायचं, असं विचारलं की आरबीआयची स्थापना कोणत्या कायद्याने झाली, तर 1934चा कायदा. त्याच्यानंतर स्थापना खाजगी क्षेत्रात झाली होती, म्हणजे खाजगी लोकांना सहकार, खाजगी लोकांच्या माध्यमातून या बँकेची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर बघू आपण ती मग ते सार्वजनिक क्षेत्रात कधी आली, तर आरबीआयचे राष्ट्रीयकरण, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो 1949 मध्ये. जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल तेव्हा काळजीपूर्वक तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे. त्याच्यानंतर बघू की गव्हर्नर कोण होते, तर ऑक्सबर्ग स्मिथ हे भारतीय रिझर्व्ह बँकचे पहिले गव्हर्नर होते, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचे गव्हर्नर ऑक्सबर्ग स्मिथ होते. याच्यावर सुद्धा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे विचारण्याची. त्याच्यानंतर बघू आपण स्वातंत्र्यानंतरचे पहिले गव्हर्नर कोण होते, तर ते आहे सी.डी. देशमुख. हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले गव्हर्नर होते. यांनी सुरुवातीला राष्ट्रीयकरणाला विरोध दर्शवला होता, परंतु त्याच्यानंतर त्यांनी ते मान्य केलं. अशा प्रकारे आपण बघितलो. आज आपण आरबीआय बद्दलची जे अत्यंत महत्त्वाची किंवा क्रुशल माहिती जे सरळ सेवा आणि पोलीस भरती मध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे त्याबद्दल बघितलो. याच्यानंतर पुन्हा आरबीआय बद्दल जे काही माहिती असेल ते आपण पुढे बघूयात.